मी येतो म्हणलं घ्याले गाडी घेऊन, ते येऊ नाही दिलं. याच्या अगोदर नसते आली का पटकन? तुम्ही काय गाडी बुडवत आणली असती का? राघव आलतान घ्याले म्हणून तुम्हाला नाही म्हणलं. पाटली काकू होती, त्या थकल्या होत्या, त्याचे खूप पाय दुखे. मग त्याने फोन केला तर राघव आला गाडी घेऊन. सगळेजण त्याकडेच आलो आम्ही. आज तर बरं वाटून राहिलं, तुम्हाला गाडी घेऊन आलो असतो घ्याले. आणि त्या दिवशी नेऊन द्या म्हणलं जायच्या वेळेस, तर जा म्हणे आपापल्यानं. दासुगल्या ह्या गावातल्या बसस्टॉपजवळ आम्ही दोघं मायले पायदळ पायदळ गेलो. तर बस स्टॉप किती दूर आहे इथून घरापासून? जा, मी हे अंगण गिंगण साफ केल्या, अंदरचं पाहून घे कसं आहे. तर तसं शामराव तर दररोज करेच साफसफाई. साफसफाईसाठी लवकर येऊन राहिली ते घ्यायला. आणखी आपण 2 दिवस राहिले पाहिजे होतं. बाबांना लावलो आता येणार आहे. नाही तर आम्ही उशिरा नसता आलो का? आम्ही काही पाहिलं बी नाही. शेगाव शिर्डीला बी जाणार होतो आम्ही. सरळ सरळ येऊन गेलो. झाले का दिवस? आणखीन जायचा मग पुढच्या वर्षी जायचा. कोण कोण येऊन राहिलं? आलता का फोन? हो, जवाई आणि सुनंदा येऊन राहिले. आता पोरापैकी माहीत नाही कुणी येते का नाही येत ते नाही माहीत, पण जवाई येऊन राहिले. गाडीनेच येईन ना त्याच्या? सांगितलं नाही तसं, करीन म्हणे फोन. त्याचा कालच येत होत्या, आल्यास तर नाही मग. नाही येत म्हणे, वहिनी नाही घरी, तर मी काय करीन म्हणे एकटी. वहिनी आल्यावरच येईन म्हणे उद्या, म्हणून येणार आहे ते आता, निघली असं. पप्पा काय झालं, मस्त 2-2 भाऊ घरी होते, राहायला नाही पाहिजे होतं? जाऊ दे, ते जास्तीच्या गोष्टी काही लावू नको. जा स्वयंपाक पाणी कर. काय करतं तर काय पाहिजे ते सांग मला. भाजीपाला काही लागन गिगन तर पाहून घे आणि सांग. हो, अंकाचं दूध आहे आता. चाल दीदी आंघोळ कर. हे पसारा काही काढू नका आता, मग काढजो. पाहते दे कसं आहे तर, तुटलं बिटलं का काही सामान? काय तुटलं तर काय तू वापस करायला जाशील का? चाल अंदर. तुम्ही प्यान का चहा? हो, पेन थोडंसं. आल्या का सुनंदा ताई? काल येणार होत्या म्हणते का? नाही, काल नाही आली, आज येणार आहे. घरी कोण नाही म्हणे, मी नाही येत म्हणे. बरोबर आहे ना, खाऊ दाव करायला कोणी होतं नाही. मी म्हणतो घरी आल्यापेक्षा शांता वहिनीच्याच घरी चालते, तिथंच करू लागली असती थोडीशी काम शांता वहिनीले. हो जाऊ ना. तर घरी येऊन थोडं सांगता नाही येतो का? मी पहिले तिथं जाऊन काय करीन? येतो म्हणलं मी, सांगितलं ना द्यायली. आल्या म्हणजे मला फोन कर जा म्हणलं, येतो म्हणलं मी. आपल्याला काही घ्यायला लागेल ना, त्याच किती घेईन आपणही काही घ्यायला लागेल तर, म्हणून मी म्हणलं पहिले आपण विचारपूस करू, जमून तर बाजारात जाऊ. दादा म्हणे बा अंगठी करतो म्हणे जवळले. आपण तर नाही करू शकत काही, पण सुनंदा ताईले जोडवी देऊन घेऊ म्हणतो. आणि एखादी साडी पाहू. मुलगा आलं तर मग भाच्यासाठी पाहा लागेल काही. हो, पाहू ना. तू तर मस्त ड्रेस किस्सा घालू घालू फिरली. तुम्हाला कोण सांगितलं? दिले नाही का फोटो काढाले? तो काढते म्हणून टाकते मी सगळ्याचे. हे बाप्पा, दिन्याने टाके का फोटो? हो. पुरं घराचा कचरा करून ठेवला. 1-2 दिवसातच मला पहिले झाडझूड करायला लागेल ना, मग बाकीचं काम करायला लागेल. करू ना मी, का आज थोडी नाही करू. का म्हणते, मी पहिले पाहतो पैसे जम बँकेत आहे माही, थोडेसे काढून आणू का काय समजून नाही राहिलं. हा मग मला काम करू द्या पटपट, मग विचार करू आपण. आहे माझ्याजवळ काही पैसे, आणि मी तिकडून काही सामान बी आणलं आहे. तांब्याचं पानदार निंदान तर पाहतो मग, शांतताई संग बोलून घरी गेल्यावर. कर मग तसं. आली का पद्मा? दचकले का? केला होता ना मी फोन, येतो म्हणून. चहा पिते का? चहा करू का मी? तू थकून आली तर. नाही नाही, मी नाही पीत चहा. मी पहिले आंघोळ करतो, मग मग पिन चहा घ्या. तुम्ही दुकानात जात नाही का आज? मी जातो ना, तू येणार आहे म्हणून पाहिली, तुझी वाट पाहत बसली, बनलं आल्यावर जातो. जाईन मी, तर मग डब्बा घेऊन येऊन जाजो. आता स्वयंपाक करायला लागेल का? काही आहे नाही का स्वयंपाकाचं? आहे काय काही भाजी गिजीचं? हो, आणलाय मी, भाजीचा भाजीपाला आहे, डब्बा घेऊन येऊन जाजो मग. थकली मी, तुम्ही जेवण करायला येऊन जा. डब्बा नाही आणत मी. ठीक आहे, नाही तर कोणी दिसन त्याच्या आधी पाठवून द्यायचो. हो तसं करीन. कसं झालं भावाच्या घरी? मस्त मजा असन. अधिक महिना झाला तर काय काय भेटलं तुले? मला नाही विचारी का? जवळचा असतं अधिक महिना राहते धोंड्याचा, धोंडफळ देते. मला तर विचारले नाही, फोनही नाही आला. आणले का धोंडे गिंडे? मग बाई, मला तर आठवणच नाही राहिली का मी भावाच्या घरात चालली म्हणून सांगितलं आहे म्हणून. आत्ता आठवण आली मला. आत्ता कसं काय सांगू? काहून, कायचा विचार करून राहिली तिकडे फोन करू? म्हणे जवळ तुम्हाला फोन करू का म्हणे, पण मी म्हटलं नाही, करू का करू, ते दुकान पडते
म्हणून मी लवकर येली 2-3 दिवसात. कायचा ढोंडा केलं ना तिथं, खाय केलं. आता कसं आणणार आहे एवढं शिळं बिळं. पण मला कोण नाही फोन केला, मी आलोच ते एका दिवसासाठी. मला वाटलं तुम्ही येता का नाही येत. बरं आहे, मी चाललो, वेळ झाला मला. पण आता चांगली खुश होती आणि आता काहून दुःखी दिसून राहिली एकदम. कायचा विचार करून राहिली. नाही आणलं तर नाही आणलं, मी बी मजाक करून राहिलो. नसन दिलं तर नसन दिलं. नाही, विचार नाही करून राहिली मी का, काही नाही. ठीक आहे, आता थकली ना म्हणून असं वाटून राहिलं. कर आराम, आंघोळ कर, आरामात स्वयंपाक कर ना. नाही ती खिचडीच करून घेईन, खिचडी पाठवून देजो. हो. मला डोक्यातही नाही आलं का मी काय कारण सांगितलं आहे चालली म्हणून. आता कसं, आता मी काय करू, खरंच सांगायला लागेल. आता जर मी खोटी बोलली तर खूप मोठं नुकसान होईल. काय सांगू मी, असं सांगू का चंदा चालली होती तर मग मी बी गेली का, काय खरंच बोलू. नाही, आता खोटं बोललं का खूप खोटं होईल. आता खरंच बोलायला लागेल. आणि मी म्हणतो तिकडून आल्यावर यायले का लता आपली भाषीच होय ना, तर जवाई न भाषी त्याला आपण ढोंडा खायला जेवायला बोलावून घेऊ आणि थोडंसं द्या लागन दानपून. हाय माझं साडी एक, तसंच करावं लागन. तेव्हा एक खुश बी होईल, माफ बी करन. मी आता कितीही खोटी बोलली तरी माहीत होणारच आहे. त्याच्यापेक्षा मी खरं बोललं कामाची. आता डब्बा घेऊन जाईन तर म्हणा लागन यायले, सगळं सांगून देईन दुकानातच. आणि म्हणा लागन का घरी सामान आणजा बनवून पुरण करायला, धोंडे करायसाठी डाळ बी सांगून द्या लागन. तसंच खरं बोला लागन. आता आई तू आली तेव्हाची बसलीच आहे का? जास्त पाय दुखत असेल तर चल दवाखान्यात जाऊ. कर तू ते काम कर, माझ्या संग कायले बोलतो. जा तू कर तुझं काम. तू काहून अशी बोलून राहिली, कर तुझे काम, कायले बोलतो. मी इथं घ्यायला आलो तुले. असं नको समजू का मी रीताला घ्यायला आलो. रीताचं तर मला माहीत नव्हतं. म्हणून ते तुम्ही एकत्रच येऊन राहिले म्हणून. नाही तर मी तुम्हाला घ्यायला आलोच असतो ना. तुला असं वाटून राहिलं का रीता होती म्हणून मी घ्यायला आलो. काय वाटते काय नाही मी काय समजू. म्हणजे तू तर आता वेगळाच बोलून राहिला. रीता पंढरपूरला गेली हे तुला माहित होतं ना. काय रीता पंढरपूरला कशी जाईल? ते तू तिच्या मैत्रिणीसोबत गेली होती तिच्या घरी. म्हणजे सगळं खोटं वाटते. हिनं मला खोटं सांगितलं. याले काही माहीत नाही. मी याले समजत होती का यानं मला काही सांगितलं नाही. म्हणजे गलती याची नाही आहे. रीता पंढरपूरला आली? हो, असं तिच्या मैत्रिणीसोबत असं. तिचा काही मैत्रीण तिकडे प्लॅन झाला असं, आपल्याला माहीत नाही. भेटली होती ना, बोलली बिल्ली आमच्या संग, आमच्यासोबत घरी आली. मग हो का, असं झालं का? मला वाटलं रीता पंढरपूरला कशी गेली. झालं असं तिच्या मैत्रिणीसोबत जायचं प्लॅन, असं काही झालं असं. पण मला फोन करून काही सांगितलं नाही तिनं तसं. कसं सांगा, तिची कोणती मैत्रीण होती माहिती आहे का तुला? मग नाही, पहिलीपासूनचीच होती म्हणते. आता तिची ओळखीची चांगली एक जीवलग आहे. काय नाव मला नाही माहीत, पण तिच्यासोबत जातो म्हणे, म्हणजे तिच्या घरीच जातो म्हणे. हो का? पण विचारून ते घेत जा कोणती मैत्रीण आहे काय वे. असं कसं तू बिन्यानं पाठवतं. नेहमीच जाते येते म्हणे ते. तरी पण आपलं विचारपुसाचं काम आहे ना. हो, तुला बरोबर आहे. तू चालते का मग दवाखान्यात? नाही नाही, 1-2 दिवस आराम केला तर बसन ना पाय. चंदा आले बोलावतो, थोडीशी तेलाची मालिश करून मागेन. ठीक आहे, मग मी येतो. अरे बापा, एवढी खोटी बोलली आहे माझ्यासोबतही खोटी बोलली. मला म्हणे या राघवली यायले माहीत आहे आणि यायलाही माहीत नाही. आता काय करू मी? थांब, आता पहिले तिला तिच्या संगच बोलतो, मग गोष्ट पाहा लागेल दुसरी. आता तो बी घरी आहे आणि हे बी याची वेळ झाली. आता काही तमाशा करत नाही. तिच्या संगच चांगल्यानं बोलतो पहिले आणि मग यायले सांगा लागेल. नाही ते यायले माहीत झालं तर डोक्याच्या वरतं पाणी जाईल. चल बापा, थकून गेला जीव. असे पाय दुखून राहिले, थोडंसं हिंडून फेरी जास्त झालं तर. चंदाई जमते माली, ती थकली असन. काय तिला बोलावू, आजच्या दिवस बोलावत नाही. राहू दे, मीच तेल लावतो हातानं आपल्या.